गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आजचा विद्याशक्तीचा विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. कसं आहे तुम्ही? तुमचा दिवस कसं गेलं? सो उद्यापासून तुमचं 2 दिवसचं वीकेंड राहते. येस. एनी स्पेशल प्लॅन्स? ऑल राईट. आय होप सगळ्यांचा दिवस चांगला गेले. तुमच्या परीक्षे डे बाय डे नजदीक आले. सो प्लीज तुम्ही तुमच्या स्टडीज वरती कॉन्सन्ट्रेट करा. ओके. सो आता मी माझा स्क्रीन तुमच्या संग शेअर करते मग. सो आजचं मोटिवेशनल कोट आम्ही बघू मग फर्स्ट. सो आजचं कोट काय सांगते? सक्सेस इज नॉट फायनल, फेलियर इज नॉट फॅटल. इट्स द करेज टू कंटिन्यू दॅट काउंट्स. बिलीव्ह यू कॅन अँड यू आर हाफ वे देअर. सो व्हॉट डू यू मीन बाय दिस? Success is not final, failure is not fatal. It's the courage to continue that counts. Believe you can and you are halfway there. कोण तर कोण तर सांगता मला ह्याचा अर्थ काय आहे मन? येस. सो ह्याचा अर्थ तुम्हाला मी सांगते मन. सक्सेस इज नॉट फायनल म्हटलं तर एव्हरी टाइम तुम्हाला सक्सेस मिळते मन असं नाही राहते. कवा तर तुम्हाला मिळते सक्सेस, कवा तर तुम्हाला नाही मिळते. समटाइम्स तुम्हाला फेलियर्स मिळते ती, समटाइम्स तुम्हाला सक्सेस मिळतात. ओके. सॉरी. सक्सेस तुम्हाला काय मिळते नाही ते फायनल नाही आहे. ओके. ते झालं, ते सक्सेस मिळाल्यानंतर पण तुमचं लाईफ आहे. तुम्हाला आणि नवीन नवीन चॅलेंजेस येतात, नवीन नवीन अचीवमेंट्स येतात लाईफ मध्ये. ओके. सेम वे फेलियर इज नॉट फॅटल म्हटलं तर फेलियर काय येते तुम्हाला ते प्रॉब्लेम नाही देते. ते तुम्हाला काय करते? तुम्हाला लेसन शिकवते. लाईफ मध्ये कसं राहावं, कसं अचीवमेंट करावं. तुम्हाला ते काय करते? तुम्हाला ते लेसन देते. ओके. सो अल्टिमेटली आमच्या लाईफ मध्ये काय राहावं? आम्हाला आम्हाला करेज राहावं, आम्हाला पेशन्स राहावं. ओके. आम्ही काय करालो त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून आम्ही त्याच्यावरती वर्क करून घेत जावं. ओके. सो आमच्यावरती आम्हाला बिलीफ राहावं, आम्ही काय काम करालो त्याच्यावरती बिलीफ राहावं. आमचं ड्रीम्स काय आहे, एक ना एक दिवस आम्ही अचीव करून घेतो मन आम्ही आमच्यावरती विश्वास ठेवून घ्यावं. ओके. सो हे इथं आम्हाला काय शिकायला मिळते म्हटलं तर सक्सेस राहू दे की फेलियर राहू दे, काय बी परमनंट नाही राहते लाईफ मध्ये. परमनंट काय राहते? आमचा विश्वास आमच्यावरती. कोणचं बी सिच्युएशन येऊ दे, चांगलं राहू दे, खेडा राहू दे, आम्ही त्याच्यावरती आमचं काय ड्रीम्स आहे कंटिन्युअसली आम्ही त्याच्यावरती काम करून आमचं काय अचीवमेंट करावं आम्ही त्याच्याबद्दल आम्ही विचार करून घेत राहावं मन. ओके. येस. सो आजचं मी मोटिवेशनल कोट बघून घेतलो. सो आता आम्ही आमच्या क्लासकडे जाऊ मन. सो आजच्या क्लासमध्ये आम्ही काय शिकणार आहे? सो लास्ट क्लासमध्ये आम्ही काय डिस्कशन केलतो? फंगाई वरती है ना. रिप्रोडक्शन इन फंगाई वरती आम्ही डिस्कशन केलतो. करेक्ट. सो आज आम्ही काय शिकणार आहे? त्या टॉपिकच कंटिन्यू करू. त्याच्यावरती फंगाई मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतंय मन आम्ही आज बघू आम्हाला. सो का लास्ट क्लास मध्ये आम्ही फंगायचं कॉन्सेप्ट राहू दे आणि रिप्रोडक्शनचा अर्थ काय आहे ते बघून घेतलो. आज आम्ही काय बघणार आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन फंगाय मध्ये कसं होतंय मन बघू आपण. ओके. सो माझ्या स्क्रीन तुमच्या संग मी शेअर करते मन. सो एव्हरीबडी इज रेडी? ओके. सो पहिलं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फंगाय. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं तर काय? व्हॉट डू यू मीन बाय इट? Sexual reproduction in fungi is a process where two compatible fungal cells combine their genetic material to produce new fungi. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं तर काय? सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतंय? सो फंगाय मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतंय म्हटलं तर दोन फंगल सेल्स म्हटलं तर कपेबल फंगल सेल्स काय राहतात ने ते दोघी पण एकामेकामध्ये
त्यांचं जेनेटिक मटेरियल कंबाईन करून एक नवीन फंगाय रिप्रोड्यूस करते. ओके. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होते? फंगाय मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतंय, फिर त्याचा अर्थ काय आहे म्हटलं तर ह्याच्यामध्ये दोन केपेबल फंगल सेल्स काय राहतात नाही, ते एकामेकांना कंबाईन होते. त्यांच्या जेनेटिक मटेरियल एकामेकामध्ये काय करतात, त्यांनी कंबाईन करून घेऊन एक नवीन फंगाय रिप्रोड्यूस करतात. This process helps create genetic variation which makes fungi stronger and better able to survive. So ह्या प्रोसेस मध्ये काय होते, आता मी तुम्हाला सांगितले दोन कंपॅटिबल फंगल सेल्स है ना, दोन केपेबल फंगल सेल्स त्यांचं जेनेटिक मटेरियल काय राहते ना एकामेकामध्ये कंबाईन होते मन. सो ह्याच्यासाठी काय होते, दोन वेगळं वेगळं काय आहे, दोन वेगळ्या वेगळ्या फंगल सेल्स एकामेकामध्ये त्यांचं जेनेटिक मटेरियल दोघी मिळून त्यांचं जेनेटिक मटेरियल कंबाईन करायला. सो दोन वेगळ्या वेगळ्या फंगल सेल्स जेनेटिक मटेरियल कंबाईन व्हायला म्हटलं तर त्याच्यासाठी काय होतंय, जेनेटिक व्हेरिएशन होतंय. जेनेटिक व्हेरिएशन म्हटलं तर त्यांच्या डीएनएच्या काय सिक्वेन्स राहते ना त्याच्यामध्ये व्हेरिएशन होते, म्हटलं तर वेगळं वेगळं नवीन नवीन सिक्वेन्स डीएनए ची फॉर्मेशन होते. ओके. सो हे जेनेटिक व्हेरिएशन हुलं तर काय होते, फंगाय आणि थोडं स्ट्रॉंग होते आणि जास्त दिवस काय होते सर्वाइव्ह होते. ओके. Sexual reproduction in fungi occurs in three main stages. So sexual reproduction मेनली तीन स्टेजेस मध्ये ऑकर होते फंगाय मध्ये. ओके. सो पहिला स्टेज काय आहे, प्लास्मोगॅमी म्हणून सांगतो आम्ही. काय सांगतो, प्लास्मोगॅमी. सो प्लास्मोगॅमी मध्ये काय होते, हे फर्स्ट स्टेप आहे. प्लास्मोगॅमी काय आहे ना, हे फर्स्ट स्टेप आहे. ह्याच्यामध्ये दोन वेगळ्या फंगल सेल्स, ओके, दोन वेगळ्या फंगल सेल्स क्लोज येते. क्लोज येऊन त्यांच्या सायटोप्लाझम काय राहते ने ते फ्यूज होते, म्हटलं तर अटॅच होते, ते क्लोज येऊन फ्यूज होते. ओके. सो प्लाझ्मोगॅमी पहिला स्टेप राहते, ह्याच्यामध्ये दोन वेगळ्या फंगल सेल्स समोर म्हटलं तर क्लोज येऊन त्याच्यामध्ये त्यांच्या काय सायटोप्लाझम राहते ने ते सायटोप्लाझम फ्यूज होते, एकामेकासंग कंबाईन होते. ओके. However, their nuclei do not fuse yet. After this step, the cell contains two nuclei. So ह्याच्यात काय होते, नुसतं सायटोप्लाझम फ्यूज व्हायला कंबाईन व्हायला, न्यूक्लियाय दोनच आहे अजून. दोन वेगळ्या फंगल सेल्स म्हटलं तर दोन वेगळ्या न्यूक्लियाय. येस और नो. सो त्यांच्या न्यूक्लियाय अजून कंबाईन नाही होलंय, फ्यूज नाही होलंय, नुसतं सायटोप्लाझम एकामेकासंग काय होलंय, अटॅच होलंय. अजून हे स्टेप झाल्यानंतर पण अजून त्यांच्या सेल मध्ये किती न्यूक्लिया आहे, दोन न्यूक्लियाच आहे. ओके. नेक्स्ट सेकंड स्टेपला आम्ही काय म्हण सांगतो, कॅरिओगॅमी म्हण सांगतो. काय म्हण सांगतो, कॅरिओगॅमी. सो ह्याच्यात काय होते, in the second step the two nuclei fuse together to form one nucleus. सो कॅरिओगॅमी मध्ये ऍक्च्युली काय होते, न्यूक्लियस एकामेकांचं काय दोन न्यूक्लियस राहते, ते दोन फंगल सेल्स मध्ये काय दोन न्यूक्लियाय राहते ने ते दोन एक होऊन सोडते, दो न्यूक्लियाय दोघं पण फ्यूज होऊन कंबाईन होऊन एका संग दुसरा कंबाईन होऊन एक न्यूक्लियस मध्ये काय होऊन सोडते, जॉईंट होऊन सोडते. ओके. सो हे काय नवीन न्यूक्लियस, एक न्यूक्लियस काय फॉर्म होलंय ने ह्याच्यामध्ये डबल जेनेटिक मटेरियल राहते. ओके. कशाला डबल जेनेटिक मटेरियल, बिकॉज दोन फंगल सेल्सचे दोन न्यूक्लियाय काय हुले, एक हुले, इथं कंबाईन होऊन एकच हुले. यस और नो. सो त्याच्यासाठी दोन डबल जेनेटिक मटेरियल ह्याच्यात राहते. ओके. नेक्स्ट थर्ड काय म्हण सांगतो आम्ही, मिओसिस म्हण सांगतो. ओके. मिओसिस. सो ह्याच्यात काय व्हायला बघा, the fused nucleus undergoes meiosis, a type of cell division. This produces
हॅप्लॉइड स्पोर्स. सो ह्याच्यात काय व्हायलंय, ह्या थर्ड स्टेज मध्ये सेल डिव्हिजन होते. ओके, मिओसिस मन सेल डिव्हिजन, ते काय फ्युज्ड न्यूक्लियस आहे ने, एक न्यूक्लियस काय फॉर्मेशन होलंय ने, ते मिओसिस स्टेज मध्ये सेल काय होते, डिवाइड होऊन सोडते. आणि काय प्रोड्यूस होते आता, हॅप्लॉइड स्पोर्स प्रोड्यूस होते. काय प्रोड्यूस होते, हॅप्लॉइड स्पोर्स. दीज स्पोर्स, हेच स्पोर्स काय होऊन सोडते, एक नवीन फंगल ऑर्गॅनिझम्स मध्ये डेव्हलप होऊन सोडते. ओके, कंडिशन्स कवा सुटेबल राहतात, काय क्लायमॅटिक कंडिशन्स या फिर एन्व्हिरॉन्मेंटल कंडिशन्स कवा सुटेबल राहतात नाही, हेच स्पोर्स काय हॅप्लॉइड स्पोर्स फॉर्मेशन होले ने, हेच स्पोर्स नवीन फंगल ऑर्गॅनिझम्स मध्ये ग्रो होऊन सोडते, कन्वर्ट होऊन सोडते. ओके, सो कन्क्लुजन, सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं तर काय, कोण तर सांगता मला, एनीबडी? सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं तर काय, तुमच्या आन्सर चॅट बॉक्स मध्ये घाला. ओके, सो ह्याच्यात काय होते, सेक्शुअल रिप्रोडक्शन दोन काय फंगल ची सेल्स राहतात, या फिर दोन फंगल कंपॅटेबल फंगाय काय राहते, ते ते एकामेका संग कंबाईन होऊन काय करते, ती नवीन फंगाय रिप्रोड्यूस करते. ओके, सो दोन कंपॅटेबल काय फंगाय राहते, ते एकामेका संग फ्यूज होऊन एक नवीन फंगाय रिप्रोड्यूस करते, फंगस रिप्रोड्यूस करते. सो युजली सेक्शुअल रिप्रोडक्शन किती स्टेजेस मध्ये होते, 3 स्टेजेस मध्ये होते. ओके, पहिला आहे प्लाझ्मोगामी, ह्याच्यामध्ये काय होते, दोन्ही काय ते फंगल सेल्स या फिर सॉरी दोन्ही काय फंगाय आहे, कंपॅटेबल फंगाय आहे, त्यांनी काय करते, ती त्याच्यामध्येची त्यांची सायटोप्लाझम काय होऊन सोडते, फ्यूज होते, कंबाईन होऊन एक होते. बट अजून न्यूक्लियस काय नाही हुले, कंबाईन नाही हुले, ती न्यूक्लियाय कंबाईन नाही हुलेत. कॅरिओगॅमी मध्ये काय होते, ती दोन्ही न्यूक्लियाय पण कंबाईन होऊन फ्यूज होऊन एकच न्यूक्लियस फॉर्म होते. आणि ह्याच्यामध्ये काय होते, फ्युजन ऑफ न्यूक्लियाय मध्ये काय होते, अजून त्यांचं काय जेनेटिक मटेरियल राहते ना, ते डबल राहते. ओके, सो लास्ट स्टेप काय आहे, मिओसिस. मिओसिस मध्ये काय होते, स्पोर्सची फॉर्मेशन होते, हॅप्लॉइड स्पोर्स फॉर्मेशन होते. आणि हेच हॅप्लॉइड स्पोर्स थोडा टाइम नंतर फंगल सेल्स मध्ये रिप्रोड्यूस होते, ती कन्वर्ट होते, ग्रो होते ती. ओके, सो ह्याच्या थर्ड स्टेज मध्ये सेल्स काय ते फॉर्मेशन होलंय ना न्यूक्लियर, त्याच्यामध्ये काय होते, सेलची डिव्हिजन होते. ओके, सो हे आमचं सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. सो युजली कोणत्या फंगाय मध्ये हे सेक्शुअल रिप्रोडक्शन होते, एनीबडी? सो युजली झायगोमायसेट्स राहू दे आणि ऍस्कोमायसेट्स राहू दे, ओके, ओ ओमायसेट्स राहू दे, तो ह्याच्यामध्ये काय होते युजली, हे सगळी फंगायची नाव आहे, ह्याच्यामध्ये काय होते, सेक्शुअल रिप्रोडक्शन होते. ओके, इज इट क्लिअर? ऑल राईट. सो आता आम्ही नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया, दॅट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन इन फंगाय. सो फंगाय मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होते मन बघू आपण. ओके, असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हटलं तर काय, asexual reproduction occurs either with vegetative spores or through mycelia fragmentation. सो इथं काय होतंय, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन फंगल सेल्स फ्यूज व्हायचं, कंबाईन व्हायचं नाही होते. बट ह्याच्यात काय होते, ह्याच्यात व्हेजिटेटिव्ह स्पोर्सचं फॉर्मेशन होते, या फिर मायसिलिया फ्रॅगमेंटेशन च वे या फिर त्याचा उपयोग करून नवीन फंगाय रिप्रोड्यूस करते. ओके, व्हेजिटेटिव्ह स्पोर्स या फिर मायसिलिया फ्रॅगमेंटेशन होऊन काय होते, नवीन फंगाय काय करते, ती नवीन फंगाय रिप्रोड्यूस करते. ओके, इज इट क्लिअर?
इज इट क्लिअर टू एव्हरीबडी? ओके. सो ह्याच्यात व्हेजिटेटिव्ह स्पोर्स इन फंगाय म्हटलं तर काय? तो एक स्पेशलाइज्ड असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स राहते. हे व्हेजिटेटिव्ह स्पोर्स म्हटलं तर फंगाय मध्ये स्पेशल असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स राहतात. ह्यानी ह्यांचं सर्वायवल लई जास्त राहते. अनफेवरेबल कंडिशन्स मध्ये पण ह्यांनी जास्त सर्वाइव्ह करून रिप्रोड्यूस करते. ओके. नेक्स्ट आहे मायसिलिया फ्रॅगमेंटेशन. सो मायसिलिया फ्रॅगमेंटेशन म्हटलं तर काय? एनीबडी? मायसिलिया फ्रॅगमेंटेशन. सो मायसिलिया फ्रॅगमेंटेशन म्हटलं तर हे पण एक सारखं असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. फंगाय मध्ये मायसिलिया फ्रॅगमेंटेशनचा वे घेऊनच फंगाय पण रिप्रोड्यूस करते. ह्याच्यामध्ये काय होतंय म्हटलं तर मायसिलियम काय राहते नाही, ते स्मॉलर हायफल पीसेस मध्ये ब्रेक होऊन सोडते. एन्व्हिरॉन्मेंटल स्ट्रेस या फिर फिजिकल डॅमेज साठी काय होते, मायसिलियम धाकटी धाकटीची हायफल पीसेस मध्ये ब्रेक होऊन सोडते. ओके. ते काय ब्रेक होलेची पीसेस राहते ने, ते इंडिपेंडेंट युनिट होऊन थोडा दिवस नंतर नवीन काय करते ती फंगाय रिप्रोड्यूस मध्ये ग्रो होऊन सोडते. ओके. नेक्स्ट, द फंगल मायसिलियम. सो ह्याच्यात काय होते, द फंगल मायसिलियम स्प्लिट्स इनटू पीसेस अँड ईच पीस डेव्हलप्स इनटू अ न्यू मायसिलियम. सो ह्याच्यात काय होते, ते काय फंगल मायसिलियम राहते ने, फंगल मायसिलियम फिजिकल स्ट्रेस राहू दे या फिर सॉरी फिजिकल डॅमेज राहू दे या फिर एन्व्हिरॉन्मेंटल मध्ये काय तर चेंजेस होण्यासाठी ते पीसेस मध्ये ब्रेक होऊन सोडते, स्प्लिट होऊन सोडते. ओके. आणि प्रत्येकच्या पीसचं काय होऊन सोडते, एक ते इंडिपेंडेंट युनिट होऊन सोडते. सो नंतर थोडा दिवस नंतर एक नवीन मायसिलियम मध्ये ते काय होते, डेव्हलप होऊन सोडते. सम कॉमन टाइप्स ऑफ फंगाय सच एज रायझोपस, Asparagus penicillium, we are known to be saprophyte fungus. ह्याला आम्ही काय म्हण सांगतो, थोडी नवीन सॉरी थोडी कॉमन फंगाय राहते. ह्याच्यामध्ये काय होते, असेक्शुअल रिप्रोडक्शन होते. सो त्यांचं नाव काय काय आहे, रायझोपस राहू दे, ऍस्पेरगिलस राहू दे या फिर पेन्सिलियम राहू दे. सो हे तिघांच्या मध्ये काय होते, हे असेक्शुअल रिप्रोडक्शन द्वारा फंगाय नवीन फंगाय रिप्रोड्यूस करतात. ओके. ह्याला आम्ही सॅप्रोफायटिक फंगस पण सांगतो. आणि एक नाव काय आहे ह्यांचं, सॅप्रोफायटिक फंगस पण सांगतो. सो सॅप्रोफायटिक फंगस म्हटलं तर काय, व्हॉट डू मीन बाय इट? सॅप्रोफायटिक फंगस. सो हे काय करते ती, ह्याला न्यूट्रिएंट्स कसं मिळते ती, ह्यानी ते काय डेड ऑर्गॅनिक मॅटर राहते ना, त्याच्यावरती त्यांनी त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्स एब्झॉर्ब करून त्यांचं जेवण तयार करून घेते. सो त्यांना आम्ही तसलांना सॅप्रोफायटिक फंगस म्हणून सांगतो. आम्ही लास्ट क्लासमध्ये बघितलो. सो फंगा इज ऍक्च्युली सॅप्रोट्रॉप्स है ना, ते स्वतःच फूड काय राहते ते प्रिपेअर नाही करून घेते. ओके. Next, there are many types of asexual reproduction. The four major types are. So, asexual reproduction मध्ये लई टाइप्स आहे. ओके. सो ह्याच्यामध्ये आम्ही मेजरली काय कोण चार इम्पॉर्टंट टाइप्स आहे ने, तेच आम्ही डिस्कशन करू आपण. ओके. सो पहिला कोणचा आहे, फिजन ऑफ सोमॅटिक सेल म्हणून सांगतो. सो पहिला कोणसा है, फिजन ऑफ, पहिला टाइप असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणसा आहे, फिजन ऑफ सोमॅटिक सेल म्हणून सांगतो मी त्याला. इन बायनरी फिजन अ पेरेंट सेल splits into two equal halves or daughter nuclei and each of which is divided into new individuals. सो ह्याच्यामध्ये काय होते, फिजन ऑफ सोमॅटिक सेल मध्ये काय होते, बायनरी फिजनच्या टायमाला एक पेरेंट सेल काय राहते ने, दोन वेगळ्या वेगळ्या
सेल मध्ये स्प्लिट होऊन सोडते. दोन्ही बराबरची इक्वल हाफ मध्ये काय होऊन सोडते, स्प्लिट होते. या फिर न्यूक्लियाय मध्ये दोन वेगळ्या वेगळ्या नवीन न्यूक्लियाय मध्ये स्प्लिट होऊन सोडते. आणि प्रत्येक काय ते इंडिव्हिज्युअल स्प्लिट होल्याने ते एक नवीन इंडिव्हिज्युअल मध्ये ग्रो होऊन सोडते. नवीन फंगाय मन काय करते, ती रिप्रोड्यूस करते. ओके, इज इट क्लिअर? सो ह्याच्यात काय होते, बायनरी फिशन मध्ये पेरेंट सेलला दोन इक्वल दोन इक्वल हाफ मध्ये या फिर डॉटर न्यूक्लियाय मध्ये एक पेरेंट सेल स्वतःला दोन हाफ मध्ये स्प्लिट करून सोडते. आणि ते काय प्रत्येकचे सेल स्प्लिट होल्याने तेच एक नवीन इंडिव्हिज्युअल नवीन फंगाय मध्ये रिप्रोड्यूस होते. ओके, इज इट क्लिअर? सो ह्याच्यात युजली बायनरी फिशन म्हटलं तर काय हे यासारखं असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड आहे. ओके, बायनरी फिशन मध्ये युजली काय होते, न्यूक्लिअर डिव्हिजन होते आणि दोन आयडेंटिकल डॉटर सेल्सचं फॉर्मेशन होते. सो आम्ही पण बघितलो पेरेंट सेल बायनरी फिशन मध्ये काय होते, एक पेरेंट सेलला दोन पार्ट्स मध्ये इक्वल हाफ्स मध्ये या फिर दोन डॉटर न्यूक्लियाय मध्ये काय होते, स्प्लिट होऊन सोडते. आणि ते प्रत्यक्षच काय नवीन इंडिव्हिज्युअल या फिर नवीन पार्ट फॉर्मेशन होल्याने तेच एक नवीन फंगायमन फॉर्मेशन होते. सो ह्याचा एक्झाम्पल बघा, कॅन यू सी दिस? सो हे फ्युजन ऑफ अ सोमॅटिक सेल मेथड ना असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथड ला रिप्रोड्यूस करते हे फंगाय. ह्याचं नाव काय आहे, एनीबडी कॅन रीड दिस? सॅकॅरोमायसिस पोम्बे. सॅकॅरोमायसिस पोम्बे म्हणून सांगतो आम्ही त्याला. हे एकसारखं काय है, फंगाय है. हे फिजन द्वारा रिप्रोड्यूस करते, असेक्शुअली रिप्रोड्यूस करते. ओके, आई एम सॉरी. नेक्स्ट, बडिंग ऑफ सोमैटिक सेल. सो दूसरा मेथड कौन सा है बडिंग ऑफ सोमैटिक सेल. ओके, सो पहिला फिजन होतं, हे दुसरं आहे बडिंग. सो बडिंग मध्ये काय होते, हे पण एक सारखं असेक्शुअल मोड आहे. ओके, सो ह्याच्यात पण ना नवीन ऑर्गॅनिझम्स कसं फॉर्मेशन होते, ती असेक्शुअल मोड मध्ये त्यांनी नवीन ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस करते. ओके, सो ह्या प्रोसेस कसं नवीन ऑर्गॅनिझम फॉर्मेशन होते, एक नवीन ऑर्गॅनिझम न्यू ऑर्गॅनिझमचं एक ते काय बड राहते ने, बडच काय होऊन सोडते, डेव्हलप होऊन सोडते. Okay, so budding is an asexual mode of producing new organisms. In this process, a new organism, that is bud, is developed from a small part of the parent's body. Later, this bud detaches to develop into a new organism. So budding हे एक सारखं काय है, असेक्शुअल मोड है. सो असेक्शुअल मोड मध्ये काय होते, इथं नवीन ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस व्हायलेत. सो ह्याच्यात काय होतंय म्हटलं तर पेरेंट्स बॉडी काय राहते ने, पेरेंट सेल काय राहते ने, पेरेंट्स सेल्स मध्ये एक धाकट पार्ट, पेरेंट्स बॉडी मध्ये एक धाकट पार्ट काय राहते ने, ते बड मध्ये डेव्हलप व्हायला स्टार्ट करते. ओके, बड मध्ये डेव्हलप व्हायला स्टार्ट करते. थोडा दिवसानंतर, थोडा टाइम नंतर हेच बड काय होते, पेरेंट्स बॉडी मध्येच डिटॅच होऊन म्हटलं तर दूर जाते, म्हटलं तर डिवाइड होते. पेरेंट्स बॉडी ना डिवाइड होऊन एक नवीन ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलप होऊन एक नवीन ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट होते. ओके, बडिंग म्हटलं तर पेरेंट्स बॉडी मध्येच एक धाकट पार्ट बड मध्ये डेव्हलप व्हायला स्टार्ट करते. थोड्या दिवसानंतर तेच बड ते पेरेंट्स बॉडी मध्येच डिवाइड होऊन एक नवीन ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलप होते. त्याला आम्ही बडिंग म्हणून सांगतो. ओके, नेक्स्ट. सो एक्झाम्पल कोणचं आहे बडिंगचं प्रोसेसचं, ईस्ट. हे तुम्ही काय ईस्ट बघायला ना, हे ऍक्च्युली बडिंग मेथड ना रिप्रोड्यूस असेक्शुअली रिप्रोड्यूस करते. सो हे आपण यासारखं फंगाय आहे, ईस्ट म्हणून सांगतो आम्ही. ओके, इज इट क्लिअर? ईस्ट म्हणून सांगतो. थर्ड टाइप कोणचा आहे, फ्रॅगमेंटेशन ऑफ हायफे. फ्रॅगमेंटेशन ऑफ हायफे. सो
ह्याच्यामध्ये काय होते, ह्याच्यामध्ये मायसिलियम काय राहते ने ते धाकटी धाकटी पीसेस मध्ये ब्रेक होऊन सोडते. आणि प्रत्येक पीस काय ते ब्रेक होऊन हुलायने तेच एक नवीन इंडिव्हिज्युअल मध्ये डेव्हलप होऊन सोडते. ओके. सो मायसिलियम मध्ये काय होते, सॉरी, फ्रॅगमेंटेशन मध्ये काय होते, मायसिलियम काय राहते ने फंगाय मध्ये त्याच्यात धाकटी धाकटी पीसेस मध्ये ते पूर्ण मायसिलियम डिवाइड होऊन सोडते. सो प्रत्यक्ष काय ते धाकटी पीसेस फॉर्मेशन होल्याने तेच एक नवीन इंडिव्हिज्युअल नवीन फंगाय मध्ये डेव्हलप होऊन सोडते. ओके. नेक्स्ट. सो तुम्ही हे काय बघाला ना, फिलामेंटस फंगाय मग सांगतो मी. हे फ्रॅगमेंटेशनचा उपयोग घेऊन प्रोड्यूस होते. सो हे तुम्ही काय बघाला, दॅट इज फिलामेंटस फंगाय. सो हे एक फ्रॅगमेंटेशनच्या वे मध्ये काय करते, री री असेक्शुअली रिप्रोड्यूस करते. ओके. नेक्स्ट. असेक्शुअल स्पोर फॉर्मेशन. असेक्शुअल स्पोर फॉर्मेशन, फोर्थ मेथड कौन सा है, असेक्शुअल स्पोर फॉर्मेशन. ओके. स्पोर फॉर्मेशन मध्ये काय होते, स्पोर फॉर्मेशन इज द characteristics feature of fungi. When spores are released, they keep floating in the air as they are very light. They can cover long distances. So हे काय आम्ही बघालो ना, दिस असेक्शुअल स्पोर फॉर्मेशन. सो ह्याच्यात काय होते, ह्याच्यात युजली स्पोर्सचं फॉर्मेशन होते. ओके. स्पोर्सचं फॉर्मेशन होते आणि स्पोर्स काय हवामध्ये रिलीज होते ने ते हवामध्येच फ्लोट करत राहते. कशाला म्हटलं तर ते लई लाईट आहे, त्यांचं त्यांचं वेट जास्त नाही राहते, लाईट वेट न राहते आणि लांब डिस्टन्स पण त्याला कव्हर कव्हर करायला इझी होते. ओके. सो ते काय स्पोर फॉर्मेशन आहे ना, ते एक फंगाय मध्ये एक विशेष लक्षण आहे. आम्ही सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पण बघितलो. लास्टला काय होते, थर्ड स्टेज मध्ये मिओसिस मध्ये काय होते, ते तिथं पण आम्ही स्पोर्स पण बघितलो होतो. येस ऑर नो. मी तुम्हाला दाखवते, 1 सेकंड. सो लास्टला आम्ही बघितलो होतो. येस ऑर नो. सो थर्ड स्टेज काय आहे ते मिओसिस है ना. सो मिओसिस मध्ये काय होते, येस, सेल डिव्हिजन होऊन हॅप्लॉइड स्पोर्स प्रोड्यूस होते. थोडा समय नंतर हेच स्पोर्स काय होते, नवीन फंगल ऑर्गॅनिझम्स फॉर्मेशन करते. ओके. सो कंटिन्यू करू अमन हे. Spores are asexual reproductive bodies. Each spore is covered by a hard protective coat to withstand unfavorable conditions such as high temperature, low humidity. So they can survive for a long time. So ह्याच्यात काय स्पोर्सचं फॉर्मेशन होते नाही, ते स्पोर्स ऍक्च्युली काय आहे, ते असेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह बॉडीज आहे. प्रत्येक स्पोर पण हार्ड कोटिंग झाले. प्रत्येक काय स्पोर राहते नाही त्याच्यावर हार्ड कोट कव्हर होलंय, हार्ड प्रोटेक्टिव्ह कोटिंग होलंय. कशासाठी तसं होलंय म्हटलं तर ते काय हार्ड कोटिंग राहतंय ने ते त्यांना अनफेवरेबल क्लायमॅटिक कंडिशन्स म्हटलं तर हाय टेम्परेचर राहू दे फिर लो ह्युमिडिटी राहू दे, त्यांना ते टेम्परेचर मध्ये सस्टेन व्हायला सर्व्हाइव्ह करायला हेल्प करते. सो त्याच्यासाठी स्पोर्स काय राहतात नाही ते एक लॉंगर टाइमला सर्व्हाइव्ह करते. ओके. अंडर फेवरेबल कंडिशन्स, क्लायमॅटिक कंडिशन्स फेवरेबल राहिला तर चांगलं राहिला तर ते स्पोर काय करते, जर्मिनेट होऊन एक नवीन इंडिव्हिज्युअल मध्ये डेव्हलप होऊन सोडते. ओके. सो ते प्लांट्स राहू दे, मोस आणि फर्न्स सारखं प्लांट्स पण कसं रिप्रोड्यूस करते, ते स्पोर्स वे मध्ये स्पोर फॉर्मेशन करून घेऊनच ते रिप्रोड्यूस करते. ओके. येस. सो मी असेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलं, त्याचा अर्थ समजून घेतलं, त्याच्यावर ते काय काय कोणची कोणची मेथड्स आहे पण बघून घेतलो. सो आजच्या क्लासमध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन आम्ही बघितलो. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 4 मेथड आहे, फिजन, बडिंग आणि स्पोर फॉर्मेशन, फोर्थ
फ्रॅगमेंटेशन. ओके, सो 4 मेथड्स बघितलो. सो नेक्स्ट क्लासमध्ये आम्ही ह्याच्यावरती सिम्युलेशन आणि एमसीक्यू सेशन बघू आम्ही. ओके, सो आजचा क्लास मी इथंच स्टॉप करते. थँक यू एव्हरीवन. जय हिंद, जय विद्याशक्ती.